लोकसभेचा निकाल लागताच महाराष्ट्रात विधानसभेचं वारं वाहू लागलं। त्याचं कारण म्हणजे अनपेक्षितपणे लागलेला लोकसभेचा निकाल। महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट झालेल्या या लढाईत महाविकास आघाडीने महायुतीचा धुव्वा उडवलाय। विशेष म्हणजे राष्ट्रवादीने शिवसेनेत 2 गट पडूनही महाविकास आघाडीने 30 खासदारांचा टप्पा पार केला। ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन काँग्रेसने महाराष्ट्रात सर्वाधिक खासदारांचा आकडा गाठला, तर दुसरीकडे भाजपने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन एकूण 17 खासदारांचा आकडा पूर्ण केला। भाजपने फक्त या दोघांना सोबत घेतलं नाही, तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतही जुळवून घेतलं आणि अपेक्षेप्रमाणे राज ठाकरेंनीही महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला। महायुतीच्या ज्या उमेदवारांसाठी राज ठाकरेंनी सभा घेतल्या त्या चारही उमेदवारांनी लोकसभेत बाजी मारली। ठाण्याचे नरेश मस्के, कल्याणचे श्रीकांत शिंदे, पुण्याचे मुरलीधर मोहोळ आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे नारायण राणे या विजयी उमेदवारांसाठी राज ठाकरेंनी जाहीर सभा घेतल्या होत्या। आता याच राज ठाकरेंनी एकला चलोरेची भूमिका घेतली आहे। त्याचं कारण म्हणजे महायुतीच्या जागा वाटपात होणारं मापात पाप। त्याच जागा वाटपाच्या कचाट्यात न सापडता ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढवली तर किती जागांवरती बाजी मारू शकतील आणि सोबतच स्वबळावर लढण्याचे फायदे काय असू शकतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी सूरज पाटील, लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत। व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुळात मनसेचा महायुतीसोबत विधानसभा निवडणूक लढण्याचा प्लॅन होता। त्यासाठी 20 जागांची ही मागणी त्यांनी केली होती, पण सध्याची परिस्थिती पाहता मनसेला महायुतीकडून 20 जागा मिळतील याची शक्यता फार कमी आहे। त्यातच उद्धव ठाकरेंमुळे महाविकास आघाडीचे दरवाजे राज ठाकरे यांनी स्वतःहून बंद केलेत। मग पर्याय उरतो स्वबळावर निवडणूक लढण्याचा। काही दिवसांपूर्वी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढण्याबाबतची चाचपणी केल्याचं समजतंय। पण प्रश्न असा आहे की मनसेने जर स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवली तर किती जागांवरती बाजी मारू शकतील? या आधीचा मनसेचा इतिहास काय सांगतोय आणि जागांचं समीकरण राज ठाकरे कसं जुळवून आणतील यावरच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। लोकसभेच्या जागा वाटपात महायुतीमध्ये भाजपने 28, शिंदेच्या शिवसेनेने 15 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 4 जागांवर निवडणूक लढवली होती। यामधील राज ठाकरेंना 2 किंवा 1 जागा मिळेल असं बोललं जायचं, पण लोकसभेच्या जागांची बोलणी फिसकटताच विधानसभेमध्ये बघू असं म्हणत लोकसभेत बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंनी दिला। विधानसभेत जास्त जागा मिळतील आणि महायुतीच्या पाठिंब्यामुळे त्या जागा जिंकून येतील या आशेनेच महायुतीला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला होता। पण राज ठाकरेंनी ज्या अपेक्षा महायुतीकडे ठेवल्या होत्या त्या पूर्ण होताना दिसत नाहीयेत। राज ठाकरेंना सोबत घेण्याचं भाजपचं कारण म्हणजे मुंबई आणि कोकण पट्ट्यातलं मतदारांचं गणित। शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या सहानुभूतीचा फटका आपल्याला बसू शकतो याचा अंदाज भाजपला आधीच होता। त्यामुळे राज ठाकरेंची ताकद असलेल्या मुंबई आणि आजूबाजूच्या पट्ट्यातील मराठी मतांसाठी आणि एक ठाकरे ब्रँड आपल्याकडे असावा हा देखील एक उद्देश भाजपचा होता। पण असा कोणताच फायदा मुंबईमध्ये महायुतीला होताना दिसला नाही। त्याचं कारण म्हणजे मुंबईतल्या 6 पैकी फक्त 2च जागा महायुतीला जिंकता आल्या। यामुळेच मुंबई असो की मुंबईच्या बाहेर राज ठाकरे महायुतीसाठी किती फायद्याचे ठरू शकतील यावरती महायुतीच्या नेत्यांमध्ये अंतर्गत चर्चा सुरू झाल्यात। परिणामी महायुतीकडून स्वबळावर लढण्याचा सल्ला येण्याआधीच राज ठाकरेंनी एकला चलोरेची भूमिका घेतल्याचं बोललं जाते। 2019च्या विधानसभेत मनसेचे एकमेव आमदार जिंकून आले होते, ते म्हणजे कल्याण ग्रामीणचे प्रमोद उर्फ राजू पाटील। पण त्याच निवडणुकीचा आढावा घेतला तर मनसेच्या तब्बल 10 उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती। 2019च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या एकूण उमेदवारांनी 12,42,135 मतं मिळवली होती। 2014च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास मनसेचे तब्बल 219 उमेदवार मैदानात होते, पण तेव्हाही ठाकरेंची एकच जागा जिंकून आली। मनसेच्या सर्व उमेदवारांना एकूण 16,65,333 मतं मिळाली होती। तब्बल मनसेचे 6 उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते। आता थोडं उद्धव ठाकरेंची बाजू समजून घेऊ। उद्धव ठाकरेंच्या बाजूने यंदा जरी सहानुभूतीची लाट असली तरी त्यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाणंही अनेक कार्यकर्त्यांना न पटल्याचं चित्र आहे। या कारणामुळे नाराज झालेला शिवसेनेचा कार्यकर्ता किंबहुना मतदार हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे किंवा भाजपकडे न वळता मनसेकडे वळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांना वाटते। त्यातच प्रत्येक पक्षाबद्दल यंदाच्या निवडणुकांमध्ये असलेले निगेटिव्ह वातावरण हेच मनसेसाठी पोषक वातावरण ठरू शकतं। जर प्रत्येक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढला तर प्रत्येक पक्षातलं विभागलेलं मतदान हेच मनसेच्या मतांमध्ये वाढ करण्यासाठी फायद्याचं ठरू शकतं। फक्त ते मतदार राज ठाकरे आपल्याकडे कसे वळवतील हे पाहणं देखील महत्त्वाचं असू शकतं।
हे फायद्याचे ठरलेले मुद्दे राज ठाकरे कसे आपल्याकडे वळवतील आणि यंदा मराठी मतदारांना सोबतच महाराष्ट्रातील मतदारांना कसं आपल्याकडे वळवतील याच्यावरतीच राज ठाकरेंच्या पक्षाचं विजयाचं गणित ठरलेलं आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं, राज ठाकरेंचे किती उमेदवार यंदाच्या विधानसभेच्या मैदानात उतरतील आणि किती उमेदवार जिंकून येतील हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आता सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।